हे सारे तुझे तूच जाणून घ्यायला पाहिजे. काही नाही असे वाटते ते आहे, व आहे असे जे वाटते ते काहीच नाही. जे दिसते आहे त्यालाच आपण सत्य मानून राहिलो आहोत. पण हे दृश्य टिकाऊ नाही. मन नावाचे विचार जसे येतात नि जातात तसे लोक इथे येतात नि जातात. त्याचे फक्त साक्षीत्व घडते. त्यांच्या येण्या जाण्याचा परिणाम मात्र नाही. कुणाबद्दल आपुलकी वा राग दोन्ही नाही. जन्मस्नेही म्हणजे जाणीव मनाच्या नावाने खूप गडबड करते, म्हणून मी तिला जायला सांगतो. भले मग तो जगाचा मोठा देव असेल. लोकभावनेची पिंडी म्हणजे देव. तो व्यक्तीसारखा नाही तर गावासारखा आहे. पण इकडे तो गडबड घालतो व स्वास्थ्य बिघडतो, म्हणून मी त्याला जायला सांगतो. जन्माकरिता कुणी प्रयत्न केले नाहीत. प्रेम हे द्रवले, त्यातूनच उपद्रव निर्माण झाला. त्यालाच आपण जन्म नाव दिले. ज्ञान आपल्यास खुशीने कधी जन्म घेणार नाही. जन्म होऊन गेल्यानंतर ते ऐकते की जन्म झाला आहे. ही चंचल निश्चयाची संधी आहे. द्वैत अनुमोदन ऐक्याच्या चिदानंदांचे स्मरण साकार झाले तोच हा जन्म. तेच तुम्ही आम्ही. इथेच बुद्धी भांबावते. माझे ज्ञान ऐकायला सहसा कुणी थांबणार नाही. जो थांबला तो संपला किंवा खलास झाला. माझ्या शब्दांचा परिणाम तुमच्यावर जर झाला तर तुम्हाला ध्यानाची गरज उरणार नाही. शब्दाच्या परिणामाने मृत्यूसुद्धा ओढवतो. एखाद्या व्यक्तीला जर सांगितले की तुला असाध्य रोग झाला आहे की ज्याच्यावर मरण हेच औषध आहे, तर त्या धक्क्यानेच त्याला मरण ओढवेल. असे शब्द परिणाम करून जातात. तसा परिणाम सद्गुरू वचनाचा तुमच्यावर झाला पाहिजे, तरच तुम्ही उमजाल. नुसते देवाचे ज्ञान होऊन चालणार नाही. देव कल्पनेतून निर्माण झाला आहे. मी देवाकरता देवावर अवलंबून आहे. आपले ज्ञान झाले असल्याने ते जन्म म्हणून कौतुकाची कल्पना साकार झाली. सगळ्यांच्या उपस्थितीचे मूळ जरी एक आहे तरी उपस्थित फरक आहे. आपण जे घावणे बनवतो त्या घावण्याला छिद्र असतात. आपण जर ते एकावर एक ठेवले तर त्याची छिद्रे एकावर एक थोडीच बसतात. तसाच हा उपस्थितीचा फरक जन्माचे वेळी एका निमिषार्धात घडतो. जाणीवेतून हे जग निर्माण होते. आपण असल्याच्या जाणीवेमध्ये हे जग सदा नांदते आहे असा अर्थ होतो. न बोलता न मानता मुळात हेतू काय, तर आपण आहे हे ज्ञान. परब्रह्म म्हणजे निर्विषय आनंद. आत्मइच्छा प्रबळ झाल्याशिवाय तो मिळणार नाही. द्वैतभाव ठेवून जमणार नाही. तेच आपण व्हायला पाहिजे. या द्वैतामध्येच दुःख आहे. जे जाणवते तो पंचमहाभूतांचा रंग आहे. अनुभवाची मागची बाजू यथार्थ पाहिजे. हे सारे तुझे तूच जाणून घ्यायला पाहिजे. ह्याला जबाब तुझ्यातूनच तुला मिळणार व तो तुझ्यातच सामावणार. पहिले तू असल्याचे तुला कळेल. नंतर आईबाप असल्याचे ध्यानात आल्या. आईची भाषा जोपर्यंत तुला कळली नाही तोपर्यंत तुला स्वतःची भाषा नव्हती. हे जे आपण असल्याचे ज्ञान आहे ते अनेक अवतारांची शक्ती आहे. आपण आहे तरच जग आहे. आत्मज्ञान झाल्यानंतर श्रद्धा व स्वार्थ दोन्ही अदृश्य होतात. शब्दांची गरज मिटते व शांतता येते. शब्दांच्या गोष्टी वेगळ्या व प्रत्यक्ष ज्ञान वेगळे. आपण असल्याचे ज्ञान हे सत्व गुणातून म्हणजे अन्न सत्वातून निर्माण होते. त्या सत्वात सगळ्या जगाचा फोटो घेतला जातो. ही सत्वशक्ती जिथे वावरते तिथे पहिले फोटो घेते व मग तद्रूप तदाकार होते.